बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी सोन्या, प्रकरण 17. कचेरीच्या बाहेर लावलेली गाडी सागरने सुरू केली. पाय टाकून पवन मागे बसता सागरने गाडीला वेग दिला. गाडी धावू लागली. सोन्यापासून दूर जाऊ लागली. नुकताच सूर्यास्त झाल्यामुळे अंधार दाटून आला होता. गावी जाणाऱ्या लोकांची रीघ लागली होती. प्रत्येकांच्या घरात वाट पाहणारं कोणी होतं, त्यामुळे त्यांच्या जाण्याला वेग होता. पक्षी सुद्धा आपापल्या घरट्यात परतत होते. झाडं त्यांची वाट पाहत होती, पण सोन्याची वाट पाहणारं कोणीच नव्हतं. जिथं घरातल्या माणसांना त्याची ओढ नव्हती, तर घराला तरी कुठून असावी. चालत्या गाडीवर सुद्धा जोरजोरात बोलणारे पवन आणि सागर वाचा हरवून बसले होते. जणू शब्दांची उधळण करायला ओठाने असहकार पुकारला होता. सोन्याला सोडून येणं शब्दांना आवडलं नव्हतं, म्हणून शब्द मुखे झाले होते. शब्द मुके झाले होते, ओठ हालत नव्हते, पण दोघांच्याही मनात विचारानं थैमान घातलं होतं. दोघं आपापल्या विचारात हरवून गेले होते. काय केलं आपण सोन्यासाठी? पवनला आपलीच घृणा वाटू लागली. छे, काहीच केलं नाही आपण त्याच्यासाठी. आपल्या समोर तो हळूहळू बिघडत गेला आणि आपण फक्त बघ्याची भूमिका केली. थोडं हळहळलो, थोडं चुकचुकलो, थोडी कीव केली, थोडी दया दाखवली, बस एवढंच. यापुढे आपण काय केलं? तो सुधारण्यासाठी आपण काय प्रयत्न केला? घर, संसार, प्रपंच, कामधाम आणि उरलेल्या वेळात देवधर्म, भक्ती, पूजा, आरती हेच केलं. यातून आपल्याला काय मिळालं? एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काय केलं? भजन कीर्तनातला वेळ आपण सोन्यासाठी खर्च केला असता तर निदान आज ही वेळ आली नसती. एका जीवाचं कल्याण झालं असतं, पण धर्म कशात आहे हेच आपण विसरून गेलो. 50 वेळा आपण ठरवलं की सोन्याला यातून सोडवायचं, त्याला वाचवायचं, पण शेवटी काय वाचवलं त्याला? सागर आपल्याशीच चिडू लागला. आपण येताना सोन्याचं तोंड कसं केविलवानं झालं होतं. आपला मुलगा असता तर आपण असे आज आलोच असतो का? पण आपला मुलगा असा वागेलच कसा? त्याला आपण पहिल्यापासूनच सुसंस्कारित केलं असतं. म्हणजे तो चपापला. सोन्या दुसऱ्याचा म्हणून आपण एवढे निगरगट्ट झालो की काय? दुसऱ्यासाठी काही करायचं नाही की काय? समजा काही कारणाने आपला विपुल बिघडला आणि त्याला पोलिसांनी धरून नेलं तर? सागर दचकला, अस्वस्थ झाला. पुढून येणारी गाडी चुकवण्यासाठी त्याने आपली गाडी डावीकडे वळवली आणि पुढच्या सायकलवाल्याला वाचवण्यासाठी त्याने ती परत उजवीकडे वळवली. नावेसारखी गाडी हिंदकळू लागताच, काय रे, काय झालं? पवन म्हणाला. आता तो सायकलवाला राम म्हटला असता. लक्ष कुठं आहे तुझं? ठीक आहेस ना? अरे, सोन्याचे भेदरलेले डोळे डोळ्यांसमोर हलायला तयार नाहीत. नाहीतर काय, अरे गावाला जावंसच वाटेना. पोराच्या नशिबात काय वाढून ठेवले कुणास ठाऊक. सागऱ्या, आता गप्प बसून उपयोग नाही. काहीतरी करायला पाहिजे रे. असं आपण किती वेळा ठरवलं ते खरं, पण सोन्या सुटून आल्यानंतर आता त्याला आपल्याच ताब्यात घेऊया. जातीनं त्याच्याकडे लक्ष देऊया. त्याच्या बापालाही जरा झापूया. अरे बोल की, काहीच बोलत नाहीस तू. काय बोलू? पाण्यावरचा बुडबुड्याचा काही उपयोग आहे काय? म्हणजे आपलं बोलणं म्हणजे एक वायफळ बडबडच आहे. आता गावात गेल्यावर सगळ्या गावाला हे समजेल. आपल्यासारखाच गाव हळहळेल, चुकचुकेल आणि 4 दिवसांनी आपल्या कामात रमेल, सोन्याला विसरेल. अरे इथं कुणासाठी काढायला कुणाजवळ वेळ कुठं आहे?
टीव्हीच्या खोक्यासमोर लोक 4 तास बसतील, पण दुसऱ्याच्या कामासाठी 5 मिनिटं काढायची नाहीत. आता आपलंच बघ, आपण काय केलं सोन्यासाठी? खरं आहे तुझं, आपलं फार चुकलं. एवढ्यात कुरुंदवाड येताच सागरने पानपट्टीच्या खोक्यासमोर गाडी थांबवली. सुपारीच्या पुड्या घेऊन त्याने पुन्हा गाडी सुरू केली. गावाबाहेर असलेल्या चहाच्या खोक्यासमोर पुन्हा गाडी थांबवून तो म्हणाला, चल जरा चहा घेऊया. 2 चहा दे बाबा. चहावाल्याला सांगून बाहेर टाकल्या बाकावर दोघं बसले. सागऱ्या, असं रे कसं झालं हे सगळं? एक दिवस होणारच होतं हे. मग आपण काय त्या दिवसाची वाट पाहत बसलो होतो? तसंच की झालं हे. नाहीतर आपण काय केलं? पवन चिडून म्हणाला. सेवा दलाची मीटिंग घेतली, विषय मांडला, चर्चा केली आणि पुढं काय केलं आपण? काही नाही. सरकारी मीटिंग सारखी आपण आपली मीटिंग आणि आपला विषय ही फाईल बंद करून ठेवला. अरे एवढं तरी काम वीर सेवा दलानं करायला नको होतं काय? नाहीतर या सेवा दलाचा उपयोग काय? झांज पथकातून झांज वाजवणं, ढोल बडवणं आणि पूजेला येणाऱ्या भक्तांच्या चपला सांभाळणं हेच आपलं काम? एवढ्यासाठी सेवा दल? असं झालंय खरं. सेवा दलाचा उद्देशच दलापासून लांब गेलाय. माणसापेक्षा इथं देवाचं रक्षण जास्त केलं जातंय. त्याच्या पायी रुजू होताना माणसांना दूर लोटलं जातंय. माणुसकीपासून फारकत घेतलेल्या या दलाचा उपयोग काय मग? ते काही नाही. आता आपण आपल्या सेवा दलाला वेगळ्या कामासाठी राबवू. म्हणजे काय करायला लावणार आहेस तू त्यांना? आता बघच तू, आता सेवा दलातल्या पोरांना असं काम करायला लावू की ज्या योगे गावाचं कल्याण होईल, गाव सुधारला जाईल, गावात चकाट्या पेटणं कमी होईल, शिक्षणाचा प्रसार होईल, अंधश्रद्धा दूर होतील, विवेकाच्या रस्त्यावर ज्ञानाची झाडे उगवतील, जुगारांचे अड्डे उद्ध्वस्त होतील, दारुड्यांचे संसार सुधारतील आणि मुख्य म्हणजे सोन्यासारखी पोरे मार्गी लागतील. हे सगळं तू करणार आहेस? चहाचा कप त्याच्या हातात देत पवन म्हणाला, मी नाही, तू नाही, तर हे आपण करायचं आहे. आता आपल्या गावातल्या कुठल्याही सोन्याची माती होऊ द्यायची नाही. तर ते सोनं लखलखून कसं उठेल हे बघायचं. तू म्हणतोयस तर आपण आता तसंच करू. सोन्याची माती नव्हे तर सोन्याचं सोनं करू. ठरलं तर मग. म्हणून सागरने आपला हात पुढे केला आणि त्या हाताला धरून तो हात ओढून त्याला उठवत पवन म्हणाला, ठरलं. आता आपल्या सेवा दलाची कामं वेगळी, ध्येय वेगळी. खऱ्या अर्थानं त्याला आता वीर बनवायचं आपण. सागरने पुन्हा गाडी चालू केली. नव्या वेगानं गाडी धावू लागली. आता सोन्याची त्यांना काळजी नव्हती. सोन्या सुटून आल्यानंतर सोन्याची जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावर घेतली होती. त्यामुळे आलेली मरगळ कुठल्या कुठे पळून गेली. तो बघ आपल्या गावावर चंद्र उगवलाय. नुकत्याच डोकावल्या चंद्राला दाखवून सागर म्हणाला, आपल्या पायाखालचा रस्ता आता साफ झालाय. आता बघ गाडी कशी सुसाट धावते ती. सागरने आणखी वेग वाढवला आणि पवनने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अंधार नष्ट झाला होता, अगदी आतला आणि बाहेरलाही. सोन्याला पोलिसांनी पकडून नेल्याची बातमी हा हा म्हणता गावभर पसरली. कोपऱ्या कोपऱ्यावर जमून माणसं सोन्याची चर्चा करू लागली. आपापसात हळहळू लागली. चावडीचा पत्ता विचारून पोलिसांची गाडी गावात जाताच आपल्या बायकोला आत्ता येतो म्हणून सांगून गेला दुकानदार शिवाप्पा 2 तास झाले तरी फिरकला नाही. म्हणून शिवाप्पाची बायको ललिता स्वतःवर चिडू लागली. नवरा लवकर परतला नाही, आपल्याला दुकानात बसावं लागलं, आपली झोपमोड झाली. यापेक्षा गावात पोलीस का आले आहेत हे आपल्याला लवकर समजले नाही, म्हणून तिला राग आला होता. दुकानातून बाहेर रस्त्यावर यायचं, नवरा परत येतोय काय हे डोळे बारीक करून कोपऱ्यापर्यंत पाहायचं आणि तरी सांगितलं होतं लवकर या म्हणून. पण एकदा पुढे गेल्यावर मागची आठवण कुठली यायला.
बायको आहे इथं, नवऱ्यानं टांग मारल्यावर दुकानाची राखण करायला, मग परत कशाला येतील लवकर? नसतं झेंगट पाठीमागं लावून घेतलं नाही तर मिळवलंय असं वटवटत पुन्हा दुकानात येऊन बसायचं. असं सारखं करता करता ती वैतागून गेली होती. बरं, दुकान बंद तरी कसं करायचं आणि सोडून तरी कसं जायचं तिला काहीच समजत नव्हतं. आणि चावडीवर काय चाललंय हे समजत नसल्यानं तिला गप्पही बसवत नव्हतं. ए, कुठं चाललायस रे तुका? रस्त्याने जाणाऱ्या एका पोराला तिनं हटकलं. चावडी पुढे पोलीस आल्यात ना, बघून येतो काय झालं ते. जा, बरं जा, आणि लवकर ये रे. मला पण सांग जरा काय झाले ते. आत्ता येतो. जाणाऱ्या तुकाकडं ती पाहत बसली. एवढ्या चावडीकडून येणारी सुंदरा दिसताच पुढे जाऊन ती तिला म्हणाली, काय ग सुंदरा बाई, काय चाललंय चावडी पुढे? काय की ही माणसं जमल्यात तिथं? विचारलं नाहीस तू काय झालं? सोन्याला पकडायला आल्यात जणू. सोन्याला? त्या बारक्याला? वय तर आमचं मालक दिसलं काय तिथं? हे बघ, मी का तुझ्या मालकाला बघायला गेलते भाई. मोठा विनोद केल्यासारखी आपल्याशीच हसून सुंदरा गेली. ललिताचं तिच्या हसण्याकडे लक्षच नव्हतं. चरपडत ती पुन्हा दुकानात येऊन बसली. 5-1 मिनिटात पोलिसांची जीप निघून गेली. माणसांची पांगापांग झाली. शिवाप्पाही दुकानाकडे परतला. शिवाप्पाला पाहताच, लवकर आलात? ललिता हा उपहासानं म्हणाली, मला वाटलं की पोलिसांनी तुम्हाला बी धरून नेलं की काय. वाईट झालं पोराचं. बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याशीच बोलल्यासारखा तो म्हणाला, काय पाप केलं होतं त्या पोरानं कोणास ठाऊक. असल्या बापाच्या पोटी जन्माला घातला त्या देवानं. का? काय झालं? काय व्हायचं? पोलिसांनी नेला धरून. आता जास्तच बिघडायचा. पोलिसांनी का नेलं त्याला धरून? त्यानं कुठं सांगली कोल्हापुरात चोऱ्या केल्यात म्हणे. डोकं फिरलंय त्या पोलिसांचं. कोल्हापूर कुठं आहे माहीत तर असेल का त्याला? तेच म्हटली माणसं. मग मग काय, त्याची कोण माणसं आहेत म्हण पोलीस चौकीत धरून आणलेली. त्यांनी सांगितलं सोन्याचं नाव. खरं असेल का हो हे? काय माहीत आता, बघू. पवन मगदूम जातो म्हणालाय कचेरीला. तो आल्यावर समजेल खरं काय ते. थोड्याफार फरकानं अशीच चर्चा गावभर चालू होती. अशा चोऱ्यात सोन्याचा हात असेल यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता. एवढा लहान मुलगा सांगली कोल्हापूर अथणीपर्यंत जाईलच कसा? प्रत्येकाच्या मनासमोर प्रश्न नाचत होता. उत्तर मिळत नव्हते. पण सोन्यासारख्या पोराचं वाटोळ झालं. आता कुठला सुधारतोय तो? आता अट्टल चोरच व्हायचा तो. पोरांना वळच लावलं नाही. बाप म्हणायचा का वैरी? बापानं धाका ठेवला नाही. बापानं माया लावली नाही. आई मेल्यावर बाप चुलता म्हणतात ते काही खोटं नाही. घरात सावत्र आई असल्यावर वेगळं काय होणार आहे? अशा चर्चेनं गावात केंदाळ उठलं होतं. सगळ्यांचा अंगुली निर्देश त्याच्या बापाकडे जात होता. 10 तोंडानं लोक 10 बोलत होते. सोन्याच्या बिघडण्याला त्याच्या बापाला जबाबदार धरत होते. नव्हे, त्यानंच त्याला बिघडवलं असं सर्रास म्हणत होते. पण फक्त माघारी. पुढं बोलण्याचं कोणाचं धाडस नव्हतं. कुणाच्या फंदात कुणाला पडायचं कारणच काय? लष्कराच्या भाकऱ्या भाजायला कुणाकडे वेळ तरी कुठं होता? फक्त सोन्यासाठी सगळ्यांचा जीव तुटत होता. पण फक्त जीव तुटल्याचा उपयोग काय? तुटलेलं जोडण्यासाठी थोडा तरी प्रयत्न करायचा. पण स्वतः निष्क्रिय राहून दुसऱ्यांना बोलण्यातच माणसाला एक प्रकारचा आनंद मिळतो. मनुष्याचा स्वभावच तसा विकृत. कोण काय करणार? जळे नका दुसऱ्याचं घर.
आपला आहे ना सुरक्षित, मग झालं तर आपल्या घरात झळ पोचेल तेव्हा बघता येईल. अशी प्रवृत्ती असल्यावर दुसरं काय व्हायचं. फक्त सोन्या चर्चेचा विषय झाला होता. पोटभर जेवल्यावर सुपारीचं खांड चगळावं तसं लोकांना चगळायला नवा विषय मिळाला होता. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. हे जरी खरं असलं तरी ज्याचं जळालं त्याला आपलं काय जळालं हे समजलंच नव्हतं. ते समजण्या एवढं त्याचं वयही नव्हतं आणि त्याच्या वडिलांनी डोळ्यावर पट्टी बांधून घेतल्यामुळे त्याने ते पाहिलंही नव्हतं. कानात बोटं घातल्यानं ऐकूनही घेतलं नव्हतं. पण त्याची आई सुगंधा तिला सगळं असह्य झालं होतं. लोकांची बोलणी तिच्या कानापर्यंत आली होती. सोन्याला पोलिसांनी धरून नेलं हे तर तिनं आपल्या कानाने ऐकून घेतलं होतं. पोलिसांच्यापेक्षा तिला आपल्या नवऱ्याचाच जास्त राग आला होता. आणि काय येऊ नये, पोलिसांना चुकवून घरात येऊन पोराला त्याच्या बापानंच कान धरून पोलिसांच्या हवाली केला होता. बिचारा सोन्या किती कळवळला होता. आपल्या बापाच्या पाया पडून चुकलं माझं, मी पुन्हा चोरी करणार नाही, पण मला पोलिसांच्या हातात देऊ नका म्हणून रडला होता. मला पोलीस मारतील, तुरुंगात ठेवतील, बेड्या घालतील, मला भीती वाटते. खरंच मी पुन्हा चोरी करणार नाही, तुम्ही सांगाल ते ऐकतो म्हणून गयावया करत होता. सावत्र आईच्या सुगंधाच्या पाठीमागे लपून, आई तू तर सांग, मला ते पकडतील, धरून नेतील, मारतील असं म्हणत होता. पण आडवा हात केलेल्या सुगंधाला ढकलून त्यांनी सोन्याचा कान धरून, भोग आता आपल्या कर्माची फळ म्हणून त्याला पोलिसांच्या हवाली केला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.